कामं होऊन नाही राहिले, पाहिजे तसे भेटून नाही राहिले, ते दुर्दैव आहे. आणि मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून आज जे 250 बसेस आले पूर्ण महाराष्ट्रात 250 बसेस आले, ते 250 बसेस पैकी 100 बसेस फक्त ठाण्यात गेले. 100 बसेस फक्त ठाण्यात गेले आणि नागपूरच्या हातात आला भोपळा. नागपूर जिल्ह्याच्या हातात आला भोपळा. नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुके. नमस्कार मित्रांनो, मी श्याम देशकर. आपण बघत आहात हिंद भारत डिजिटल. काटोल व जलालखेडा या ठिकाणी 23 कोटीची बस स्थानकाच्या विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सलील दादा आपल्यासोबत आहे, काय सांगताय बघूया. दादा 23 कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून आपल्या नरखेड आणि काटोल तालुक्यासाठी जास्तीत जास्त विकासाची निधी खेचून आणण्याचं काम त्या निमित्तानं मी सलील देशमुख म्हणून केलं होतं. त्या ठिकाणी मंत्री असो, सनदी अधिकारी असो, आयुक्त असो, सचिव असो, सगळ्यांसोबत चांगला सलोखा घेऊन त्यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करून, मग ती आपली सत्ता असो की विरोधी पक्षाची सत्ता असो, त्यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करून कुठेतरी एक मोठी निधी आपल्या नरखेड काटोलच्या या सर्व विभागामध्ये आणण्यामध्ये आपल्याला यश भेटलं होतं. पण आज सांगताना दुर्दैव की तशा पद्धतीचा पाठपुरावा किंवा तशा पद्धतीचे निधी येताना आपल्याला दिसत नाही. याचं कारण की इतके म्हणजे या ठिकाणी 132 एकाच पक्षाचे आमदार झाले, दुसऱ्या पक्षाचे 40-42 आमदार आहेत, तिसऱ्या पक्षाचे अजून 50 एक आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इतकं मॅन्डेट असून सुद्धा समजा लोकांचे कामं होऊन नाही राहिले, पाहिजे तशी निधी भेटून नाही राहिले, ते दुर्दैव आहे. आणि मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून आज जे 250 बसेस आले पूर्ण महाराष्ट्रात 250 बसेस आले, ते 250 बसेस पैकी 100 बसेस फक्त ठाण्यात गेले. 100 बसेस फक्त ठाण्यात गेले आणि नागपूरच्या हातात आला भोपळा. नागपूर जिल्ह्याच्या हातात आला भोपळा. नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तालुके, 6 विधानसभा क्षेत्र. आणि हे अशी परिस्थिती आज नागपूरचा मुख्यमंत्री असताना होतो. तो असं वाटतं की नुसतं काय घोषणाबाजी आहे का, तर नुसतं एक आभासी सरकार आहे का, असं वाटतं की नुसतं हेडलाईन मॅनेजमेंट वाला विषय आहे का, की नुसतं आपण पेपरमध्ये वाचायचं, टीव्ही मध्ये अशा घोषणा पाहायच्या आणि वास्तविकता काहीच नाही. अशाच पद्धतीची परिस्थिती दिसून येते. येणाऱ्या दिवसामध्ये असं काही घडलं तर आम्ही याच्या विरोधात तीव्र आंदोलन करू. ग्रामीण भागात शेतकरी खूप नाराज दिसत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विषय असो किंवा शेतमालाचा भाव असो, सगळ्यांसाठी आवाज उचलणारे जनप्रतिनिधी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाहिजे असतात, जे सातत्याने शेतकऱ्यांचा विषय लावून ठेवतात. पण तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही. आता विरोधी पक्षच नसल्यावर इच्छा मुख्यमंत्र्याला कोणासोबत काय घेणं देणं आहे? हे तर पूर्ण अंबानी अडाणीचं सरकार आहे, 2 लोकांचं सरकार आहे. या सरकारमध्ये कोणी कोणाचं ऐकायला त्या ठिकाणी तयार नाही. नागपूरमध्ये पण अशा पद्धतीचं मॅन्डेट भेटल्याच्या नंतर इथचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये कृषीचा आढावा घेत नाही. इथचे मुख्यमंत्री नागपूरच्या कधी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा विषय समजत नाही. कधी उमरेडच्या बांधावर, कधी कुहीच्या, कधी नरखेडच्या, कधी कळमेश्वरच्या, संत्रा बागात दायरच्या शेतात जाऊन त्यांची अडीअडचणी समजत नाही. हे फार दुर्दैव आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये टीका केलेली आहे की इतके उमेदवार कसे काय निवडून येऊ शकतात यांचे. नाही, 100% महाराष्ट्राच्या सर्व जनतेला पडलेला हा प्रश्न आहे की इतक्या पद्धतीचं मॅन्डेट गेल्या 60-62 वर्षांमध्ये कधी कोणी पाहिलं नव्हतं. मोठ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की अशी निवडणूकच पाहिली नाही, अशी कदाचित निवडणूकच आम्ही पाहिली नाही. 2014 मध्ये समजू शकतो की लाट होती, 2019 मध्ये समजू शकतो काही थोडं वातावरण भारतीय जनता पक्षाचं असतो, पण इथं वातावरण नाही. बेरोजगारी वाढलेली, महागाई वाढलेली, शेतकरी नाराज, सगळे घटक नाराज, जीएसटी मुळे व्यापारी नाराज. असं असताना अशा पद्धतीचा मॅन्डेट येणं हे कोणालाच पचून नाही राहिलं. समजा अशा पद्धतीचा निकाल आला तर तशा पद्धतीची खुशी लोकांच्या मनात दिसली पाहिजे, पण त्याची कुठूच दिसून पडत नाही. आणि हा आश्चर्य फक्त आपल्या विधानसभेतच नाही तर महाराष्ट्रात पूर्ण कोपऱ्यात, कुठल्या कोपऱ्यात तुम्ही गेलं तर अशीच परिस्थिती येते. किंबहुना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जातो, तिथचे लोक पण आश्चर्य करतात की असं कसं झालं तुमच्या महाराष्ट्रामध्ये. येणाऱ्या दिवसामध्ये सगळं लक्षात येईल. नक्कीच सलील दादा देशमुख यांनी सांगितलं, सत्तेत असो किंवा नसो जनतेच्या कामासाठी आम्ही नेहमी उभे राहू, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम देशकर, नागपूर.